नमस्कार, मी राजेंद्र वागचौरे आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन आपल्या समोर आलो आहे। मी आतापर्यंत जे काही व्हिडिओ केले त्याला आपण जो भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे एक उत्साह निर्माण झाला आहे की आपण जी काही बाजू मांडत आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि आपण जे फोन करून मला आभार व्यक्त करता किंवा आपल्या मागण्या मांडताय त्याबद्दल खरोखर आनंद होतोय की मी बाजू मांडलेली आपल्यापर्यंत पोहोचतीये। त्यामुळे आज एक नवीन विषय आपल्या समोर घेऊन येत आहे। अपंग व्यक्ती अधिनियम 2016 हा कायदा 2016 ला मंजूर झाला। सर्व अपंग बांधवांना या कायद्याची माहिती असावी जेणेकरून ह्या कायद्यामध्ये जे काय आपल्यासाठी लाभ लिहून ठेवलेले आहेत त्याचा फायदा सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे। त्यातले एक दोन कलम जे की आपल्या जिव्हाळ्याचे आहेत, कलम 92 आणि कलम 93 अपंगांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बनवण्यात आलेले हे दोन कलम आहेत। ज्या ज्या वेळी आपल्यावर काही संकट येईल, सार्वजनिक ठिकाणी आपल्या अपंगत्वावर हिणवलं जाईल, आपली अवहेलना केली जाईल, अशा ठिकाणी या कलमांचा वापर करून आपल्याला गुन्हा दाखल करता येतो। कुणी जर आपल्याला त्रास देत असेल, ज्यावेळेस आपण पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेस पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करत असताना आपण आपल्या कायद्याचा आणि आपल्या कलमाचा उल्लेख गुन्हा दाखल करत असताना त्यामध्ये करावा, जेणेकरून पुढं केस ज्यावेळेस सुरू होती त्यावेळेस आपल्या कायद्याचा आपल्याला आधार मिळतो। आपण काय करतो, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना सांगतो, परंतु काही वेळेस असं घडतं की स्थानिक पोलीस स्टेशनला त्या कायद्याची माहितीच नसते। त्यामुळं ते जे काही रायटर असतात ते त्या कलमाचा उल्लेख करत नाही, आपली केस लिहून घेतात आणि NC नोंदवून आपल्या हातात देतात। असं न करता ज्यावेळेस आपण कोणतीही केस दाखल करू त्यावेळेस केस दाखल करत असताना आपल्या कलमांचा उल्लेख त्यामध्ये होतोय का नाही याच्याकडे लक्ष द्या, कारण ही कलम आपल्यासाठी सुरक्षा कवच आहे। या सुरक्षेचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे आणि ग्रामीण भागामधील सर्व संघटना असतील किंवा दिव्यांग क्षेत्रात काम करणारे आपले दिव्यांग बांधव असतील यांना विनंती आहे की आपल्या पोलीस स्टेशनला आपल्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा निरीक्षक यांना भेटून आपल्या कायद्याची आपल्या कलमांची माहिती त्यांना द्यावी आणि एक बोर्ड असा पोलीस स्टेशनच्या बाहेर लावण्यात यावा की कलम 92 आणि कलम 93 नुसार कसा गुन्हा दाखल करण्यात येईल। याबाबत शासनाने पण एक जागृतीपर कार्यक्रम करायला पाहिजे, जेणेकरून सर्व ठिकाणी सर्व पोलिसांना किंवा दिव्यांगांना याची माहिती मिळेल की या कायद्याचा वापर, या कलमाचा वापर कसा करायचा आणि कुठे करायचा। याच्याबाबत अजून ज्यांनी या कलमाचा वापर करून गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यावर काही निकाल लागलेले आहेत याची माहिती घेऊन आपण पुढं ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू। तोपर्यंत धन्यवाद।